लिफ्टची लाईट गेली आणि मध्येच अडकले मी एकटीच आहे. तर हे पहा, आज कामाचीही एवढी धावपळ आणि मार्केटमध्येही जायचं, शिवाय भाजी काय करायचं, स्वयंपाकात काय करायचं याचा विचार करत बराच वेळ जातो. म्हटलं आधी कणिक तर भिजवून ठेवते, मग कणिकही मुरेल. मग कणिक तर मळून घेतली. म्हटलं आता काय करू, तर बटाट्याच दिसले. मग बटाट्याचा रस्सा करायला घेतला. आणि दादा म्हणत होता की आई आता श्रावणही सुरू होईल, तर मग काहीतरी नॉनव्हेज घेऊन येशील, त्याला मच्छी आवडते. मग विचार तर केला होता, म्हटलं मासे वगैरे आणू, पण आता करते बटाट्याचा रस्सा. तर मग इथे मी लसूण घेतला. लसूण म्हटलं असं साफ करायला वेळ होईल, मग मुसळीनेच असे थोडेसे लसूण ठेचून घेतले. मग वरचं साल पटकन निघून जातं, लसूण लवकर साफ करता येतो. तर लसूण असा ठेचून घेतला पटकन आणि मग लसूण सोलून घेतला. त्यानंतर आता कणिक मुरते, म्हटलं बटाटेही चिरून घेते. आधी भाजी टाकून देईल, भाजी होईल आणि मग दुसऱ्या शेगडीवर चपात्याही बनवता येतील. तर इथे मी असंच करते. एखाद्या वेळेस घाई असली, गोंधळ होतो, वेळ झाला की मग असं लसूण ठेचून घ्यायचा. पटकन असं याची वरची साल निघून जाते. तसंही म्हटलं मिक्सरलाच वाटायचं आहे, म्हणून मी अशी पटकन लसणाची साल काढून घेतली. आमच्या इकडे पाऊसही एवढा येत होता, भरपूर असा पाऊस येत होता. खिडकीतून पाण्याचे थेंब आत येत होते. मग एका बाजूची खिडकी लावून घेतली आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मग ओले नारळ घेतले, 10-15 लसूण पाकळ्या, अर्धा पाऊण इंच आल्याचा तुकडा, कोथिंबीर, असं कोरडं हे वाटण करून घेतलं. ओलं नारळात पण बटाट्याचा रस्सा छान होतो आणि सुक्या खोबऱ्यात पण. कोरडं वाटण करून घेतलं, कांदा चिरून घेतला. मग बटाट्याची वरची साल काढून धुवून घेतले, चांगले कोरडे करून घेतले बटाटेही धुवून पुसून. आणि मग आता म्हटलं फोडी करते. बटाट्याचा रस्सा करायचा आहे म्हणून असा बारीक बटाटा मी काही चिरला नाही, मोठ्या मोठ्याच फोडी केल्या हे पहा अशा. आणि बटाट्याच्या रस्स्यासाठी 3च असे मध्यम लहान बटाटे घेतले. बटाट्याच्या फोडी, कांदा, म्हणजे सगळं चिरण्याचं साहित्य वाटून घाटून असं खालीच करून घेतलं की पटापट मग टाकताच येतात. आणि एका प्लेटमध्ये आता इथे सगळे पावडर मसाले काढून घेतले. पुन्हा पुन्हा मसाल्याचा डबा काढा टाका, वेळच जाईल म्हटलं, म्हणून सर्वच खाली रेडी करून घेतलं. आणि त्यानंतर आता गॅसवर कुकर ठेवला. म्हटलं टोपात न शिजवता कुकरमध्येही पटकन होईल. आणि तेलात जिरे, मोहरी, हिंग. आता इथे मला वाटण टाकायचं होतं आधी, पण दादाने तिकडनं पाणी गरम करायला ठेवलं होतं, त्यालाच मी ओरडत होती. त्या गोंधळामध्येच मी कांदा न टाकता वाटण टाकून दिलं. आधी कांदा परतवून घ्यायचा होता मला, पण त्याला ओरडण्यामध्येच माझं म्हणजे घाई होत होती मला. मग आता वाटणही टाकून दिलं आणि सोबतच कांदाही टाकला आणि मग चांगलंच लाल होऊ दिलं. अगदी कांदाही मऊ होईल आणि शिवाय म्हटलं कुकरला आहे, कांदाही चांगला शिजेल, म्हणून चांगलं हे कोरडं होईपर्यंत चांगलं परतवून घेतलं, अगदी कुकरला लागेपर्यंत हे पहा. म्हणजे म्हटलं मग कांदाही तळला जाईल आणि कोरडं वाटण पण चांगलं परतल्या जाईल. तर हे पहा सर्व असं चांगलं परतवून घेतलं आणि तेव्हा मग पावडर मसाले टाकले. एक एक न टाकता असे सर्व पावडर मसाले एका प्लेटमध्ये काढून घेतले. म्हटलं वेळही वाचतो मग. आणि लाल तिखट राहिलं होतं टाकायचं, तिखट घातलं, थोडासा यात गरम मसाला घातला. आणि या पावडर मसाल्यामध्येच फार कोरडं होऊन जातं, मग थोडंसं पाणी घातलं आणि चांगला मसाला परतवून घेतला. तेव्हा यात बटाट्याच्या फोडी, वरून चवीनुसार मीठ घातलं आत्ताच आणि हे चांगलं परतवून घेतलं. बटाट्याच्या फोडी मिक्स करून घेतल्या. असा हा बटाट्याचा रस्सा ना खोबरं आणि लसणाच्या वाटणात खूप भारी होतो, छान लागतो रस्सा. भातासोबत, चपाती भाकरीसोबतही मस्त लागतो. मग असंच मी बटाटा परतवून घेतला. त्यानंतर कुकरला एक शिटी करून घेतली. थोडासा पातळ रस्सा होता म्हणून अजून वरून शेंगदाण्याचा 2-3 चमचे कूट घातला, दाण्यांचा कूट घालून चांगली भाजी मस्त रस्सा करून घेतला. एका बाजूला म्हटलं कुकर होतोय, एकच शिटी केली, बटाटा तेव्हा शिजतो. आणि दुसऱ्या बाजूला चपाती करायला घेतल्या. कणिकही चांगली मुरली होती. आता एका बाजूला बटाट्याचा रस्सा होतोय आणि दुसऱ्या बाजूला चपात्या. कुकरची काय एकच शिटी करायची, बटाटा तेव्हा शिजतो. आणि मग त्या बाजूला मी कोथिंबीर वडी वाफवून घेणार आहे. तर कोथिंबीर वडीचंही मी सर्व मिश्रण तयार करून ठेवलं आहे, फक्त रोल बनवायचे आहेत. गेले 3 ते 4 दिवसापासून जिथे तो जॉब करतो, तिथल्या मुलांनी, मित्रांनी त्याच्या सांगितलं होतं की कोथिंबीर वडी आणशील म्हणून. मग तो मला परवाच म्हटला होता, पण मग काही जमलं नाही माझं. मी म्हटलं ठीक आहे आज बनवते. मग रात्रीच कोथिंबीर सर्व निवडून, धुवून, पुसून चांगली कोरडी करून घेतली. मी म्हटलं मग सकाळी फक्त चिरायचंच राहील. तर आता चिरून वगैरे सगळं मिक्स करून ठेवले. चाळणीला तेल लावून रोलही बनवून ठेवले. म्हटलं तिकडच्या बर्नरवर वाफवून घेते. आता तिकडच्या बर्नरवर रोल वाफवत आहेत. इकडे तवा गरम होता चपाती बनवून झाल्यानंतर. तर याच गरम तव्यावर रात्रीची खिचडी थोडी शिल्लक होती, ती गरम करून घेते. मग म्हटलं स्वयंपाकाचं काम आटवेल आणि मग फक्त भांडी वगैरे आणि लादी पोछाच राहील म्हटलं. तर आता सर्व इथे मी स्वयंपाकाचं रेडी करून घेतलं.
तर आता वडी ही वाफवून झाली होती. म्हटलं याच गरम तव्यावर वडीही अशी थोड्याशा तेलामध्ये फ्राय करून घेते. अगदी कढईत मोकळ्या तेलात तळण्यापेक्षा वेळही जाईल आणि अशी ही कुरकुरीतच होते तव्यावर आपण वडी तळून घेतली तर. तर मंद आचेवर मग वडी 2-3 वेळा अशी दर 1-1, दीड-दीड मिनिटांनी उलटपालट करून मस्त लालसर वड्याही तळून घेतलं. इथे सगळं स्वयंपाक रेडी झाला होता. बटाट्याचा रस्सा तर हे पहा कशी मस्त झाली कोथिंबीर वडी. तर तव्यावरच मी या अशा तळून घेतल्या तरीसुद्धा रंग मस्त आला आहे. तर आता त्याला जेवायचं आहे आणि पटकनसुद्धा जायचं आहे. त्याला क्लास आणि जॉब दोघंही करतो त्यामुळे लवकर जावं लागतं. मग एकदाच त्याचं जेवण चांगलं होतं. दुपारी थोडंसं खात होतो. म्हटलं हा बटाट्याचा रस्सा आणि भात घेऊन जाईल. तर आता इथे मी सर्व आवरून घेतलं. तर मैत्रिणीचा कॉल आला होता. तिच्याशीच व्हिडिओ कॉलवर बोलत होती मी. तर आता म्हटलं निघायचं आहे तर तिला म्हटलं लवकर आटोपशील. शुभ दुपार सर्वांना. नमस्कार. सरस्वती आई लेक मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा, आरोग्याचा आणि ऐश्वर्याचाही जावो हीच देवाजवळ प्रार्थना. तर आज ना थोडंसं बाहेर जायचं आहे, म्हणजे मार्केटमध्ये जायचं आहे. त्याची लाईट गेली आहे आणि मध्येच अडकले मी एकटीच आहे. तर हे पहा किती वेळपासून बेल वाजवते, अजून सिक्युरिटी येत नाही आहे. मग मी माझ्या मुलाला फोन केला, तो सिक्युरिटीकडे त्या लिफ्टने जाईल. तर एवढं गरम पण होतं इथे, पंखाही ऑन होत नाही आहे आणि कुठलं स्टॉपचं बटनही दाबलं जात नाही आहे. हेच काम करत नाही वाटतं, कुठलंच बटन दाबलं जात नाही आहे. तर बराच वेळ झाला, मला 5-10 मिनटं 10-12 मिनटं होत आली. गरम होतं इथे, पंखाही लागत नाही आहे आणि लिफ्ट खाली जात नाही आहे, वरती येत नाही आहे. तर माझा मुलगा आता खाली गेला होता, लिफ्ट हळू चालू झाली. त्याला फोन केला मी, नशीब माझ्या हातात फोनच होता. तर आता बाहेर आली, माझा मुलगा आला होता. एका मिनिटासाठी तर एवढी भीती वाटत होती, कारण लिफ्ट चालूच होत नव्हते. 15 मिनिटं झाले आणि एवढं गरम होत होतं. मस्त हिरवगार, एकदम छान दिसते. एकतर आधीच उशीर झाला होता आणि त्यातल्या त्यात लिफ्टचाही असा बिघाड झाला. नशीब माझ्या हातात फोन होता. मग सर्व बटन प्रेस करत होती. पंख्याचं बेल बटनही वाजून बघत होती, पण बेल काही सिक्युरिटीपर्यंत जात नव्हती. मग माझ्या हातात फोन होता. माझ्या मुलाला फोन लावला, त्याच्याकडे सिक्युरिटीचा नंबर होता, त्याने कॉल केला. तेव्हा सिक्युरिटीने ते काही केलं वाटतं त्याच्यात दुरुस्ती आणि मग तेव्हा बाहेर निघाली. तर आता इथे ना मार्केटमध्ये माझ्या मैत्रिणीला साडी घ्यायची होती, मलाही घ्यायची होती डेली यूजसाठी. मॅक्सी गाऊन वगैरे असं पाहत होतो आम्ही. तर इथे मॅक्सी वगैरे घेतली आम्ही, काही साडी बघत होतो डेली यूजसाठी. तर इथे सेल लावलेला होता, स्वस्त होत्या, काही भारी होत्या, अगदी महागड्याही होत्या. पण आम्हाला अशा साध्या सिंपलच हव्या होत्या डेली यूजसाठी. तर तिने एक घेतली, मी पण एक घेतली, काही गाऊन घेतलेत. तर हे पहा सर्व मस्त अशा साड्या आहेत, साध्याच किमतीच्या आहेत आणि साध्या सिंपल अशाच आहेत डेली यूजसाठी. काही भारीही दाखवत होते ते, पण माझंही बजेट नव्हता एवढा काही आणि तिचाही नाही. तर मग आम्ही अशा सिंपलच साड्या बघितल्या. तर हे पहा छान छान रंगही होते, मस्त होत्या साड्याही, आवडत होत्या, पण आपलं बजेट नव्हतं. मग आम्ही काही त्या साडींकडे एवढं लक्ष दिलं नाही. ज्या हव्या होत्या डेली यूजसाठी त्यातल्याच साड्या पाहिल्या मग. तर हे पहा रंग एकदम छान आणि खुलून दिसणारे असे होते. म्हटलं दिवाळीत वगैरे बघूयात. तर इथे थोडंसं आम्ही शॉपिंग केली. दुकानात सर्वच साड्या भारी भारी होत्या, अगदी मोठंच दुकान होतं. त्यानंतर साडीवर ब्लाऊज पीस बघायला आलो इथे. तर मॅचिंग असं म्हटलं ब्लाऊज पीसही मग पुन्हा पुन्हा येता येत नाही, त्यासाठी तिनेही ब्लाऊज पीस बघितलं. तर हे दुकानसुद्धा खूप मोठं आहे. इथे फक्त ब्लाऊज पीसच मिळतात. सर्व ब्लाऊजचे डिझाईनचे, ब्लाऊजचं पॅटर्न वगैरे काय ते दोरी, वेल, अस्तर सर्व इथे या एका दुकानात भेटतं. आणि जसं आपल्याला जशी साडी असेल तसं मॅचिंग असं ब्लाऊज इथे मिळतं. असं मोठं शॉप आहे, एकदम एकदम म्हणजे जे हवं ते भेटतं.
त्यानंतर मग मार्केटमध्ये आलो आहे तर थोडाफार भाजीपाला घेतला आणि रविवारी एकादशी आहे, काही संकष्टी आहे. मग आता श्रावण चालू होईल तर काही नॉनव्हेज खाता येणार नाही. मग मी मच्छी घेतली, तिने चिकन घेतलं. सर्व बाजार करून घरी आलो तर बराच वेळ झाला होता. एकतर आधीच मार्केटमध्ये जायला उशीर झाला होता. परत साडीचं याचं त्याचं दुकान फिरत बराच वेळ गेला होता. तर आता घरी आलो, 6:30 वाजून गेले होते. तर हातपाय तोंड वगैरे धुतले आणि पाणी प्यायला लागले. तर म्हटलं आम्ही कुठेच तिथे बाहेर पाणी पिलो नाहीत. पाऊस सुरू झाला म्हटलं आणि अजून वेळ जाईल म्हणून मग पटकन घरी आलो. जर पाऊस झाला तर उगाचच भिजायला होईल, मग त्यात काही अर्थच नाही म्हटलं. मग पटकन निघालो आणि आलो. आणि आता पाणी घेतलं की नाही घेतलं म्हटलं स्वयंपाकाला सुरुवात करायला हवी, कारण मच्छी आणली आहे तर त्याला जास्त वेळ करायला नको. मग इथे मी ना पापलेट मच्छी आणली होती आणि थोडासा भातासोबत खाण्यासाठी कोळंबी थोडी स्वस्त दिसली तर मग 1 पाव किलो एवढी कोळंबीही आणली होती, कोळंबी मसाला बनवण्यासाठी. तर इथे मी काय केलं की पापलेटला जो मसाला लावायचा होता तो तयार करून घेतला. हिरवी मिरची, लसूण, आले, कोथिंबीरची, जिरेची चांगली पेस्ट करून घेतली आणि त्या पेस्टमध्येच मग मच्छी मसाला घातला. थोडासा लाल तिखट, धने पावडर, जिरे पावडर वगैरे आणि मिरची पावडरमुळे थोडासा मसाला लाल होऊन गेला आणि सर्व आतून बाहेरून माशाला चांगलं मसाला लावून घेतला. आणि आता म्हटलं वरून फक्त रव्यात कोट करायचे आणि तळायचे. मग मसाला लावून झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून दिला आणि आता कोळंबीचा मसाला करायला घेतला. तर इथे कोळंबीच्या मसाल्यासाठी मी काही जास्त मसाले नाही घेतले, फक्त लसूण घेतले 1 15-20 पाकळ्या, जिरे घेतले 1 चमचा, 1-1.5 चमचा धने घेतले आणि इथे लाल की सुकी मिरची, खोबऱ्याचे काप घेतले. तर इथे मी थोडासा हा जास्त मसाला करते, कारण कोळंबी मसाल्यासाठीही आणि मुरी माशाचं थोडंसं तिखलं बनवायचं आहे त्यासाठीही. तर एकच मसाला बनवून घेतला. धने, जिरे, लाल की सुकी मिरची, खोबरे, अद्रकचं असं हे वाटण करून घेतलं चांगलं. तर इथे त्याला तेच ओरडत होती मी रागात की मी एवढे मासे आणले, तुम्हाला फोन तर करायचा. तर मुरी मासे खूप महागही असतात आणि ते लवकर भेटत नाही. मग त्याला दिसले. त्याने एकदा माझ्या वडिलांच्या तोंडूनही ऐकलं होतं की मुरी मासे चांगले असतात म्हणून. तर एवढे इतके बारीक असतात ते, अगदी गवाराच्या शेंगासारखे, पण खायला छान लागतात. मग त्याने मला फोन केला असता तर मी कोळंबी नसती घेतली. ते महागही असतात, चवीलाही चांगले असतात, लवकर मिळत नाही. त्याला असं वाटलं मी घेऊन जातो, तर त्यांनी तेही मच्छी आणली. तर सगळा आमचा आजचा फिश डेज होता, सगळं मच्छीचाच दिवस होता आज. कोळंबी, पापलेट आणि मुरी माशाचं तिखलं. मग एकच मसाला मी असा हे करून घेतला मिक्सरमध्ये. त्यातीलच थोडा मसाला आता तिखलं बनवण्यासाठी तळून घेते आहे, म्हणजे मसाला परतवून घेते आहे. यातला अर्धा मसाला आत्ता परतवला आणि अर्धा मिक्सरमध्येच ठेवला. तर अगदी थोडंसंच याचं तिखलं बनवलं. तर मुरी मासेही मी असे पीठ लावून धुवून घेतले, सर्व पाणी निथळून त्याला थोडं हळद मीठ लावून फ्रीजमध्ये ठेवले आणि पापलेटही चांगलं मसाल्यात कोट करून ते सुद्धा फ्रीजमध्ये ठेवले होते आणि कोळंबीसुद्धा हळद मिठात एक 5-10 मिनटं फ्रीजमध्ये ठेवली. तर हे अगदी थोडंसंच असं हे पाणी घालून तिखलं बनवलं मुरी माशाचं आणि याला उकळी येऊ द्यायची आणि उकळीत मग मुरी मासे घालायचे. छान होतात, छान लागतातही ते मुरी मासे, महागही तेवढेच असतात. तर तेच मी त्याला सांगत होती की आधी जर तू फोन केला असता तर म्हणजे मी कोळंबी नसती घेतली किंवा हे पापलेट नसते घेतले. पण तो म्हटला की मला असं वाटेल की आई म्हणेल की बरं झालं आणले तर, म्हणूनच मी घेऊन आलो म्हणे. आता यापुढे आपल्याला नॉनव्हेज खाता येणार नाही, तर असं म्हणून तोही घेऊन आला. तर आमचा आजचा पूर्ण दिवस फिश डेज झाला होता. तर हे असे बारीक असतात मुरी मासे, अगदी गवारीच्या शेंगांसारखे. उकळी आली या रश्श्याला आणि त्यात मग हे मासे सोडले. तर अगदी थोडंसंच असं मी हे तिखलं केलं होतं. त्यानंतर मंद आचेवर ते उकळू दिले आणि मग म्हटलं इकडे तवा ठेवून घेते आणि भाकरी बनवून घेते. तर इथे मी ज्वारीच्या भाकरी बनवते. सकाळी चपात्या बनवल्या होत्या म्हटलं. तर अगदी मंद आचेवर ते मासे होत आहेत तोपर्यंत इकडे म्हटलं भाकरी होतील. तर ज्वारीच्या भाकरीसोबतही हे तिखलं खूप छान लागतं, भारी लागतं एकदम. हे मुरी मासे लवकर भेटत नाही म्हणूनच तो घेऊन आला. खायलाही अगदी टेस्टी लागतात. तर पटापट म्हटलं आता बनवून घेते. त्यातल्या त्यात आमच्याकडे आज शुक्रवार आहे तर लाईटही जाते, पण अजून तर काही गेली नाही, पण थोड्या वेळाने जाईल असं वाटत होतं. म्हणून मग म्हटलं पटकन बनवून घेते, नाहीतर मग अजून पापलेट तळायचे, मसाला करायचा, तर खूपच वेळ होईल म्हटलं.
तर अगदी बाहेरून आलं ना तर फार थकायला होतं आणि स्वयंपाकालाही मग थोडाफार कंटाळा येतो. पण म्हटलं कंटाळा करण्यात काही वेळ घालवण्यात अर्थ नाही, म्हणून पटापट करायला घेतलं. जर लाईट गेली तर अजूनच म्हटलं जास्तच कंटाळा येईल. तर आता भाकरी बनवून घेतल्या इकडे. भाकरींसोबत कोळंबी मसालाही छान लागतो. कोळंबी मी धुवून हळद मिठात फ्रीजमध्ये ठेवून दिली. आता हे मासे झाले होते, वरून थोडी कोथिंबीर घातली. तर हे पहा किती मस्त असं तिखलं झालं आहे. चवीला खूप भारी लागतं हे. तर इथे मी काहीच नाही, फक्त थोडं खोबरं, लाल सुकी मिरची, जिरे, धने, लसूण, आलं असं वाटून घेतलं. हवं तर थोडा गरम मसालाही घेऊ शकतो आपण. तर हे पहा आता त्याचा गॅस बंद केला. इकडे भाकरीही म्हटलं सगळ्या बनवून घेते. ज्वारीच्या भाकरीसोबत चुरून खाण्यासाठी मस्त होतं. भाताबरोबरही ते तिखलं छान लागतं. मासे झाले आणि तिकडच्या बर्नरवर मग भात लावून घेतला. त्या टोपातच मग भात टाकला आणि याच गरम तव्यावर आता कोळंबी मसाला बनवते, म्हणून थोडंसं तेलात कोळंबी अशी परतवून घेते. कोळंबी मसाला छान होतो, म्हणजे रबरासारखी मग कोळंबी होत नाही. तर मी धुवून हळद मिठात ठेवली होती फ्रीजमध्ये. आता तव्यावर थोडंसं तेल टाकलं आणि तेलात आता ही कोळंबी आपण थोडी उलटपालट करून घेऊयात, म्हणजे भाजून घेऊयात थोडीशी, जास्त नाही, अगदी थोडंसंच तेला मिठात ही परतवायची आणि काढून घेतली. त्यानंतर आता कोळंबी मसाल्यासाठी त्याच शेगडीवर कढई ठेवली. तेल घातलं आणि मग तेलात आपण जो वाटण शिल्लक होतं ते घातलं. ते चांगलं तेल सुटेपर्यंत असं परतवून घ्यायचं. आधी मी एक लहान आकाराचा कांदाही परतवून घेतला. कांदा परतवल्यानंतर मग वाटण घातलं आणि वरून अजून थोडीशी कोथिंबीर घातली. चांगलं परतवून घेतलं आणि मग कोळंबी मसालाही बनवून घेतला. मंद आचेवर तिकडच्या शेगडीवर ठेवला झाकण ठेवून. म्हटलं तोही 1-2-3 मिनटं मंद आचेवर शिजेल. कोळंबी शिजायला थोडा वेळ लागतो, म्हणून झाकण ठेवून मंद आचेवर ठेवला आणि इकडच्या तव्यावर मी पापलेट ठेवले. तर मध्येच मोबाईलची चार्जिंग संपली होती, म्हणून कोळंबी मसाला आणि पापलेट फ्राय करताना दाखवायचं राहिलं. तर हे पहा किती मस्त झाला आहे कोळंबी मसाला. खायला अगदी स्वाद लागतो हा मसाला. तर इथे मी भाजून न करता कच्च्याच मसाल्यात बनवला, तरीसुद्धा टेस्टीला झाला होता. आता यातही वरून कोथिंबीर घातली आणि पापलेटही तळून झाले होते. तर हे पहा कोळंबी मसाला भाकरीसोबत किंवा भातासोबत तर एकदमच मस्त लागतो. इकडे पापलेटही तळून झाली होती, तर 2 पापलेट आणली होती, 1 पाव किलोच्या वरती. खूप छान लागतात हे पापलेट पण. इथे या हिरवी मिरचीच्या पेस्टमध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, आले लसूणची पेस्ट केली आणि त्यात मग थोडे मसाले घातले, पावडर मसाले, आणि वरून थोडासा रवा आणि तांदूळाची पिठी लावून कुरकुरीत मस्त पापलेट तळून घेतले. त्याला मी सांगतच होती, "अरे मच्छी एवढी महाग होती, ती होती, तू मुरी आणून टाकली," असं तसं. मला म्हणतो, "आई जेवणात नको वेळ वाया घालव, आता पानं वाढायला घे." असं मासे असले किंवा काही कोळंबी वगैरे मच्छी असली की त्याला अगदी लवकर भूक लागते. त्याला माशाचा प्रकार खूप आवडतो, म्हणजे कुठलीही मच्छी त्याला खूप आवडते. तर पटकन असा तो आधीच जेवायला बसला. तर टेस्टी असा कोळंबी मसाला आणि मुरी माशाचं तिखलंही झालं होतं. तिखलं भातासोबत, भाकरीसोबतही चुरून खाऊ शकतो. तर असा हा आमचा आजचा अगदी छोटासा व्लॉग होता. साधा, सोपा, सहज काढलेला. तर मी ना सर्व हे एका भांड्यांमध्ये काढून घेतले. थोडंसं तिखलं कोळंबी मसाला आणि जेवढे भांडी होती धुवायची, परात वगैरे जे स्वयंपाकाची भांडी होती ते जेवेपर्यंत धुवून घेतले. किचन साफ करून घेतला, म्हणजे थोडेफार भांडेही मग कमी निघतात धुतेवेळी, नाहीतर मग खूप जास्त भांड्यांचा ढीग निघून जातो. म्हणून होईल तेवढं पटापट आवरत राहायचं म्हटलं. तर इथे माझ्या दादाला मासे म्हटलं म्हणजे मनापासून आवडतात. मग तो कोणाचाच विचारच करत नाही. तर अगदी पोट भरून जेवतो माझा लाल मासे असला की. तर असा हा आमचा आजचा छोटासा व्लॉग होता. तर असा हा आजचा शुक्रवारचा व्लॉग होता. तुमच्यापर्यंत थोड्याशा उशिराने येत आहे, अपलोड करायला थोडा वेळ झाला. जर आवडत असेल तुम्हाला आमचे व्लॉग तर कमेंटद्वारेही सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुढच्या व्लॉगमध्ये भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.